श्री सद्गुरू सखाराम महाराज अंमळनेरकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला नेहमीच पाहायला भेटतील. सोबतच सगळ्यांना शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. मी परमपूज्य श्रद्धेय श्री गणेश्वर शास्त्रीजींना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपले आशीर्वाद आम्हा सर्वांना द्यावेत. 15-20 मिनिट. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां आथेयं यन्मुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कैवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. परमपूज्य प्रसाद महाराज, पंढरपूरहून आलेले बडवे महाराज, अनेक संत महंत येथे उपस्थित आहेत, विवेकशास्त्री आणि सर्व श्रद्धाळू लोक. भगवंताच्या कृपेने परमपूज्य सखाराम महाराज यांचं समाधी द्विशताब्दी महोत्सव मोठ्या थाट्याने परमपूज्य प्रसाद महाराज करीत आहेत, याचा सर्वांना आपल्याला आनंद आहे, कौतुक आहे. मनुष्य जन्म हे भगवत प्राप्तीसाठी आहे. नृणाम निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप. श्रीमद्भागवताच्या दशमस्कंदात रासपंचाध्यायीमध्ये भगवान शुकदेव सांगतात, मनुष्यांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी निर्गुण निराकार परमात्मासुद्धा सगुण साकार होतो. त्याचेच अनेक रामकृष्णादी रूप आहेत. मनुष्य जन्म याचं महत्त्व काय आहे, तर हा जो सृष्टीकर्ता परमात्मा आहे, विश्वपालनकर्ता परमात्मा आहे, संहारकर्ता परमात्मा आहे, त्याला जाणून घेण्याची जी बुद्धी आहे ती या मनुष्य शरीरात दिली आहे. सृष्ट्वा पुराणी विविधान निजयात्मशक्त्या वृक्षान् सरीसृह पशून् खगदंशमत्स्यान् तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधिषणं मुदमापदेवः. बाकी ज्या सृष्टी पूर्वी केल्या त्यामध्ये ब्रह्मसाक्षात्कार होण्याची बौद्धिक क्षमता नाही आहे, या मनुष्य शरीरात ठेवली आहे. म्हणून मनुष्य शरीराची ही सार्थकता, मनुष्य जन्म पुण्यवंत लोकांना सहजपणे मिळतं, बाकी लोकांना फार कष्टाने कधीतरी मिळतं. त्यातही भारतवर्षात ते मिळणं अवघड. भारतवर्षातसुद्धा पवित्र कुळात प्राप्त होणं कठीण. तर आपल्याला ते सगळं जवळजवळ प्राप्त आहे. महाराष्ट्रभूमी ही, मराठवाडा ही सगळं संतांची भूमी, खानदेशसुद्धा. तर हे सर्व आपल्याला साधनं मिळाली आहेत. या साधनांचा सदुपयोग करता आला पाहिजे. तर आपल्याला प्रत्येकाने आपल्या जीवनाचं लक्ष्य काय आहे हे पहिले निश्चित करायचं. लक्ष्य निश्चित नाही केलं तर जग असं आहे की हे याच्यात फसण्याचंच काम आहे. जग हे त्रिगुणात्मक आहे. 3 गुण म्हणजे सत्व, रज, तम हे 3 गुण आहे. सत्वगुण आणि रजोगुण आणि तमोगुण याचं काय स्वरूप आहे, तर सत्वगुण हे प्रकाशक आहे, लघु हलका आहे, आणि रजोगुण हे चंचल आहे, दुःखमय आहे, आणि तमोगुण आहे अज्ञानमय, मोहकर आहे, असं सांख्यशास्त्राधिकाचं वर्णन आहे.
जीवनाचं लक्ष्य जर निश्चित नाही झालं तर आपल्या जीवनाच्या मार्गामध्ये भूल होते, म्हणजे चुकीच्या मार्गात आपण जातो. चुकीच्या मार्गाचं स्वरूप असं आहे की दुसऱ्यांना कष्ट व्हावं, आपण आनंदात राहावं अशी एक वृत्ती. ही केव्हा होते? रजोगुण प्रधानता असेल तर होय. तमोगुणाची प्रधानता असताना हिंसा वगैरे होतं. सत्वगुणाची प्रधानता असताना सर्वांचं पालन करण्याची वृत्ती असते. तर जीवनाचं ध्येय जर निश्चित नाही झालं तर रजस्तम प्रधान वृत्ती होऊन फसण्याची शक्यता पदोपदी आहे. आपलं सन्मान, आपली प्रतिष्ठा, दुसऱ्यांचं वाटोळं होणं, ही सगळी जी वृत्ती आहे ही रजस्तम प्रधान वृत्तीचं लक्षण आहे. सत्वप्रधान वृत्तीमध्ये जगाचं कल्याण. राजा रंतिदेव 48 दिवस निर्जल उपवास केला आहे. त्यांचं त्या व्रताचं पारणा करण्यासाठी जे काही शिरा, पायस, पाणी, दूध वगैरे आहे, त्यावेळेत अतिथी रूपात विभिन्न जातीय लोक येतात. सर्वांना ते देऊन आनंदात आहेत. त्यांना थोडंही ह्याचं दुःख नाही की आपल्यासाठी हे ठेवलं आहे, आपल्याला मिळालं नाही. दुसरे आले, दुसऱ्यांना देण्यात त्यांना आनंद आहे. आणि सत्वप्रधान वृत्ती असली तर सर्वत्र भगवान नारायण दिसतात. राजा रंतिदेवाने सुद्धा जे आले त्यांना नारायण रूपात दिलं. डोंगरे महाराज या द्वारका नगरीत गेले होते. त्यांची भागवत कथा झाली. झाडू देणारा एक कोणी आला, त्याने त्यांच्या सेवेत, डोंगरे महाराजांच्या सेवेत चक्रांकित महाराज होते, जे आताही आळंदीत आहेत. त्यांना सांगितलं की महाराजांना सांगा आम्हाला काही प्रसाद द्यायला. ते सांगायला गेले, वर होते पूजा वगैरे. ते डोंगरे महाराजांनी एका टोपल्यात देवाचा प्रसाद वगैरे ठेवलाच, वस्त्रही ठेवलं, काही पैसे ठेवले, रुपये ठेवले, स्वतः आले आणि त्या झाडू देणाऱ्याला ते सगळं दिलं आणि गोपाळ कृष्ण समजून नमस्कार केला. ही सत्वप्रधान वृत्ती. सत्वप्रधान वृत्तीमध्ये हे 13 की 14 गुण सांगितले. आस्तिक्यम प्रविभज्य भोजनम अनुत्तापश्च तथ्यम वचः मेधा बुद्धिधृति क्षमाश्च करुणा ज्ञानंच निर्दंभता कर्मानिंदितमस्पृहंच विनयो धर्मसदैवादरात् एते सत्वगुणान्वितस्य मनसो गीतागुणा ज्ञानिभिः. आस्तिकता म्हणजे वेदाला प्रमाण मानणे, परलोक विश्वास, हे आस्तिकता आहे. प्रविभज हा एक गुण. प्रविभज्य भोजनम म्हणजे जे काही असेल सर्वांना वाटून खाण्याची वृत्ती. अनुत्ताप म्हणजे न चिडणे, शांत राहणे. तथ्यम वचः म्हणजे खरं बोलणे. मेधा म्हणजे धारणाशक्ती, शिकलेलं न विसरणे. बुद्धी. धृती म्हणजे धैर्य. क्षमा, लोकांनी आपल्यावर अपराध केला तरी शांत होऊन क्षमा करून टाकणे. करुणा म्हणजे सर्वांच्याबद्दल दया. ज्ञानम ज्ञान. निर्दंभता म्हणजे दांभिकता नसणे.
कर्मानिंदितमस्पृहंच. कर्म हे अनिषिद्ध आणि निस्पृह असं करणे. विनय म्हणजे लोकमर्यादा आणि शास्त्रमर्यादा यांचं पालन करणे. धर्म सदैव आदरात, अत्यंत आदरतेने सदा धर्म पालन करणे. हे 14 गुण मनामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष असताना त्या व्यक्तीत दिसतं. आपला जो धार्मिक समाज आहे, या धर्म शब्द म्हणून जो आला आहे त्याचं खरं स्वरूप काय आहे? धारणात धर्म इत्याहु धर्मो धारयते प्रजाः यस्यात् धारण संयुक्तम स धर्म इति निश्चयः. धारण त्याच्याद्वारे होतं म्हणून धर्म सांगितलं आहे. धारण करणारं जे जे तत्व आहे त्याला धर्म मानतात. खऱ्या अर्थाने धर्म काय आहे? तर बृहदारण्यक उपनिषदात सांगितले, ज्याच्यामुळे धारण होतो ते धर्म म्हणजे परब्रह्म परमात्मा. सत्यम वै धर्मः. भक्तिशास्त्र वेदांच्या सगळ्यात जे तत्वचर्चा येते त्या त्रिकाळामध्ये अबाधित असं वस्तू सत्य मानतात. ते एकमात्र आत्मतत्व ठरतं. धर्मशब्दाची 2 व्याख्या आहे. एक धारयती ती धर्म, धारण करतं म्हणून धर्म. तर रामो विग्रहवान धर्म, सत्यम वै धर्म, या सगळ्या ठिकाणी धर्मशब्दाचा अर्थ धारक. धारक जे जे काही आहे ते धर्म आहे. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. इथे धर्मशब्दाचा अर्थ आहे ध्रियते इति धर्मः. धारित होतं म्हणून धर्म. अधिष्ठानस्थानापन्न ब्रह्मावर हे जग भासित होतं. वेदांत सिद्धांताप्रमाणे जग हे स्वप्नाप्रमाणे खोटं आहे, पण हे भासित होतं म्हणून ते सर्वधर्म म्हणून हे जग धरलं गेलं आहे. तर जगाचं आश्रय होऊ नका, परमात्म्याचा आश्रित व्हा हे सांगणं आहे. सर्वधर्मान परित्यज्य ह्या ठिकाणी तत्त्वज्ञानाद्वारा जे प्राप्त होतो तेच कर्मयोगद्वारा सुद्धा होतं. गीतेत सांगितलं आहे कर्मयोग म्हणजे श्रुतिस्मृती पुराण सदाचार ह्या संतवाङ्मय इत्यादीच्या द्वारा ज्याच्यासाठी जे कर्तव्य सांगितले ते त्यांनी प्रेमाने केलं पाहिजे. आपलं कर्तव्य म्हणून फलप्राप्तीची अपेक्षा न ठेवता जर हे केलं तर त्याच्याद्वारे मन शुद्ध होतं. मन शुद्ध झालं तर मग तिथे निरंतर हरिवृत्ती राहते. भगवदाकार चित्तवृत्ती त्यावेळेत होते मन शुद्ध झाल्यावर. म्हणूनच स्वर्गद्वारेष्टी, स्वर्ग शब्दाचा इथे अर्थ आहे परमात्मा, त्याचे साधनेष्टी सांगत असताना वेदामध्ये तप, श्रद्धा, सत्य, मन आणि चरण या 5ची उपासना सांगितली आहे. आपलं जीवन तपोमय असलं पाहिजे, चांगल्याविषयी श्रद्धा असली पाहिजे, सगळ्या कार्यात यथार्थता असली पाहिजे, म्हणजे प्रामाणिकता, आणि मन हे शुद्ध व्हायला पाहिजे. आणि चरणाची उपासना म्हणजे भगवंताच्या चरणाची उपासना आणि श्रीगुरूंच्या चरणाची उपासना. इतकं झालं म्हणजे आपल्याला परमात्म्याला प्राप्त करता येतं. भगवंताच्या चरणात मन असं रमलं पाहिजे की त्याच्याशिवाय भगवत चरणचिंतनाशिवाय चैन पडत नाही. नवै जनो जातु कथंचना व्रजेन् मुकुंद सेवी अन्यवदंग संस्कृतिं स्मरन् मुकुंदां हृपगोहनं पुनर्विहातुमिच्छेन्न रसग्रहो यतः. बाकी लोकांच्यापेक्षा भगवंताचे सेवक आहेत ह्यांचं संसारात काय वैशिष्ट्य आहे तर सांगत असताना सांगितलं की त्यांचं भगवंताच्या चरणकमलरसास्वादात जे मन अडकलं ते तिथून हटतच नाही. का हटत नाही? त्या चरणकमलरसाच्या आस्वादात जी अनुभूती होते ती बाहेर, त्याच्यासमोर बाहेरचं सगळं तुच्छ वाटतं. म्हणजे काय झालं? आपण भक्तीच्या महल
पासून पुष्कळ दूर आहोत असा अर्थ झाला. आपल्याला असं होतं का, एक क्षणसुद्धा भगवंताचं स्मरण नाही झालं तर जीव कासावीस होतं? असं होत नाही. होत नाही याचा अर्थ झाला की अजून आपण लांब आहोत, आपण एकदम खालच्या भूमिकेत आहोत. आपल्यालाही तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. सखाराम महाराज सिद्धपुरुष होऊन गेले. मी असं ऐकलं आहे की पंढरपूरला वारीला ते जात असताना येथे आपली जी झोपडी राहते त्याला स्वतःच आग लावायचं, काडीची पेटी लावून द्यायची की ते जळून जावं. हे का जळून जायचं? वारीमध्ये गेले असताना किंवा पंढरपूरला गेले असताना घरच्या झोपडीची आठवण होऊ नये म्हणून ते लावायचं आणि ते संबंध जळेपर्यंत शांत चित्ताने पाहायचं आणि नंतर वारीला जायचं. पुन्हा तिकडून आल्यावरती झोपडी पुन्हा पर्णशाळा बनवायची, असं त्यांची वृत्ती होती. या सर्व वृत्तीमुळे त्यांचा पंढरपूरमध्ये श्रेष्ठ सन्मान प्रथम स्थान होतं. आजही ती परंपरा हरिभक्तीपरायण आमचे पूज्य प्रसाद महाराज यांनी टिकवून ठेवलं आहे आणि यात तुम्हा सर्वांचं मदत आहे, सहाय्य म्हणून इतकं सगळं कार्य होत आहे. सत्पुरुषांची आपण ही समाधी द्विशताब्दी सोहळा करतो, याचा फायदा आपल्याला आहे. भगवंतासाठी आपण जे करतो त्याचा फायदा आपल्याला होतो. ही गोष्ट प्रल्हादाने सांगितलं आहे की भगवंताला कशाची अपेक्षा नाही. सत्पुरुषसुद्धा हे भगवत रूप असल्याने त्यांना कशाची अपेक्षा नाही. त्यांना आपण सन्मान देतो तर आपल्याला सन्मान प्राप्त होतो. तसं कपाळात गंध लावलं आहे, आरशात पाहिलं चेहरा, गंध वाकडा असं दिसलं तर आरशात सुधारण्यासाठी गेले असताना काही उपयोग होत नाही. आरशाच्या सहाय्याने मूळ कपाळातच गंध सरळ करावा लागतो. त्याप्रमाणे आपण जे जे भगवंताला अर्पित करतो ते आपल्याला प्राप्त होतं. यज्ञ, दान आणि तप हे सदा करत राहिलं पाहिजे. न त्याज्यम ते कार्यमेव तथे भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितलं. यज्ञ, दान, तप आपण हे निस्वार्थ भावाने जेव्हा करतो तर जगाचंही कल्याण होतं आणि आपलंही चित्त शुद्ध होतं. नैवात्मनः प्रभुरयं निजलाभपूर्णो मानंजनादविदुषः करुणो वृणीते यद्यज्जनो भगवते विदधीत मानं तच्चात्मने प्रतिमुखस्य यथामुखश्री. वेदांता सिद्धांत ईश्वर हा बिंब आहे, जीव हा प्रतिबिंब आहे. जसं सूर्य आकाशात आहे, 100 घडे ठेवले त्यात पाणी आहे, त्या पाणीतसुद्धा सूर्य प्रतिबिंबित होतो. त्याप्रमाणे जीवांची स्थिती आहे, ईश्वराचे प्रतिबिंब स्वरूपात जीव आहेत. ईश्वराची सेवा केली तर जीव कृतार्थ होतात. प्रसाद महाराजांचं माझ्यावरती फार मोठी कृपा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या भक्त लोकांना सांगून ह्याच्यात यायला स्वतःही सांगितलं. त्याप्रमाणे आज येणं झालं आहे. मी आजच जाणार होतो, पण महाराजांची कृपा अशी आज राहायचं आहे. उद्या संध्यापर्यंत राहून मी जाणार. आज वेळ झालेली आहे. विवेक गोडबोले यांनी भारतवर्षाच्या सुस्थितीसाठी काही प्रार्थना दिल्या आहेत. या प्रार्थना हे जे श्लोक आहेत जवळजवळ आपल्या रोजच्याच पाठात आहेत. बऱ्याच ठिकाणी आमच्या सांगवी विद्यालयातसुद्धा यातले बरेच श्लोक रोजच्या पाठात आहेत. ते गेल्या 99 वर्षापासून नित्य प्रार्थनेत आहेत. त्यांचा उद्देश आहे की आपला सामूहिक प्रार्थना जर झाली आणि ती वेळेवर जर झाली तर त्याच्याने आपल्याला एक मोठी शक्ती प्राप्त होईल. ते आपण लोकांनी घेतलं पाहिजे. पंढरपूरहून विठ्ठलाचे सेवक पेडवे आले. त्यांनी आपली चित्तवृत्ती भगवंताच्या चरणकमलावर स्थिर राहो याचं उत्तम निरूपण केलं. आपण हे सगळं मागण्यासाठी येथे सखाराम महाराजांच्या समाधीस्थानात आलो. त्यांनी महाराजांनी आपल्यावर कृपा करावी, आपलं चित्तवृत्ती परमात्म्याकडे लागावी आणि जनजन हे भगवंताचे रूप आहे समजून
सर्वांच्यासाठी आपण अनुकूल राहून वागावं हे त्यांच्याकडून मागणी करावी. वेदव्यासांनी धर्माचं सांगत असताना एक श्लोक सांगितलं आहे काशीखंडात आहे, स्कंदपुराण काशीखंडात. अनुद्वेगकरं वाक्यम परोत्कर्ष सहिष्णुता विचार्यकारिता नित्यम स्वधिष्ण्योदये चिंतनम. हे 4 धर्म सांगितले सर्वांना करण्याचे आहेत. एक आहे अनुद्वेगकरम वाक्यम, आपण असं काही बोलायचंच नाही ज्याच्यामुळे लोकांना कष्ट होईल. हे म्हणजे धर्माचं स्वरूप आहे, अनुद्वेगकरम वाक्यम. दुसरं धर्माचं स्वरूप सांगितलं परोत्कर्ष सहिष्णुता. दुसऱ्याचं काही वाढ झाली तर आपल्या मनात वाईट भावना येऊ नये. तिसरं धर्म असलं तर विचार्यकारिता नित्यम, सर्व कार्य विचारपूर्वक करावं. तिसरं धर्म. चौथं आहे स्वधिष्ण्योदय चिंतन, आपल्या भाग्याचं उदय कसं होईल चिंतन. प्रपंचातसुद्धा भाग्योदय कसं होईल चिंतन, परमार्थातसुद्धा भाग्योदय कसं आहे चिंतन. हे 4थं धर्म सांगितलं आहे. या 4 धर्मांना आपण जर स्वीकारलं तर आपले चांगले दिवस येतील. घरोघर सुखशांती राहील, समाजात राहील, देशातही राहील. भारतवर्षाचं जे जगद्गुरुत्व आहे ते पुन्हा प्रतिष्ठित होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू सखाराम महाराज की जय.